नमस्ते मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. आरती एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली. तिच्या आईवडिलांनी अनेक संकटे सहन करून तिला शिकवले होते. म्हणून आरतीने ठरवले होते की आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करून दोन्ही कुटुंबांचा मान राखायचा. काही वर्षांनी तिचे लग्न अमोलशी झाले. अमोल स्वभावाने शांत होता, पण त्याच्या आईवडिलांचा शब्द तो कधीच मोडत नव्हता. लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासूबाईने आरतीला सांगितलं, आता हेच तुझं घर आहे. या घरासाठी जे काही करशील ते तुझंच खरं कर्तव्य असेल. आरतीने ते मनावर घेतलं. दर महिन्याला पगार झाला की ती स्वतःसाठी काहीच ठेवत नसे. संपूर्ण पगार सासूबाईच्या हातात द्यायची. घर खर्च, वीज बिल, किराणा, औषधे, नातेवाईकांचे कार्यक्रम सगळे तिच्याच पैशांचा वापर होत होता. काही महिन्यांनी सासूबाई म्हणाल्या, घरातले जुने दागिने मोडले, नवीन दागिने घ्यायचे आहेत. आरतीने एक शब्द न बोलता तिच्या बचतीतले पैसे दिले. त्या पैशातील सासूबाईसाठी सोन्याचे दागिने बनवले गेले. पण ते दागिन्यावर आरतीचा हक्क नव्हता. यानंतर घरावर असलेले बँकेचे कर्ज फेडायचे होते. अमोलने आरतीला विचारले, तुझ्या खात्यात काही पैसे असतील तर कर्ज संपेल. आरतीने तिचे अनेक वर्षांची बचत काढली. काही महिन्यात बँकेचं कर्ज पूर्ण फिटले. घरात सगळे आनंदात होते. पण त्या आनंदाचे श्रेय कोणीही आरतीला दिले नाही. दरम्यान अमोलचा लहान भाऊ रोहन इंजिनियर शिकत होता. कॉलेजची फी खूप जास्त होती. सासूबाई म्हणाल्या, रोहनचे शिक्षण थांबायला नको, तू मदत कर. आरतीने पुन्हा तिच्या पगारातून फी भरली. 4 वर्ष तिने नियमितपणे रोहनचा शिक्षणाचा खर्च उचलत राहिली. या सगळ्यात आरतीने स्वतःसाठी नवीन साडी घेतली नव्हती, दागिने घेतले नव्हते, फिरायला गेली नव्हती. तिची एक इच्छा होती, हे कुटुंब आनंदात राहावे. एक दिवस तिच्या आईने फोन आला. आई म्हणाली, बाळा तू ठीक आहेस ना? स्वतःसाठीही थोडे पैसे ठेव. आरती हसून म्हणाली, आई सगळे माझे आहेत. त्याच्यासाठी करत आहे. म्हणजे माझ्यासाठीच करत आहे. आईच्या मनात मात्र काळजी वाटत होती. रोहनचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले. नोकरीही चांगली मिळाली. घरात आनंदाचे वातावरण होते. सासूबाईंनी नातेवाईकांना मोठी मेजवानी दिली. प्रत्येकजण रोहनचे कौतुक करत होता. पण त्याच्या शिक्षणासाठी 4 वर्ष पगारातून पैसे देणाऱ्या आरतीचे एक नावही नव्हतं. आरतीने मनात विचार केला, श्रेय मिळालं नाही तर चालेल. माझ्या कष्टामुळे घर पुढे गेलं एवढंच पुरेसं आहे. काही महिन्यांनी रोहनचे लग्न ठरले. लग्नाचा खर्च खूप मोठा होता. पुन्हा एकदा सगळ्यांची नजर आरतीकडे वळली. आरती तुझा पगार आहे ना? थोडी मदत कर, सासूबाई म्हणाल्या. आरतीने पुन्हा तिची बचत दिली. रोहन लग्न थाटामाटात झाले. घरात नवीन सून आली. सुरुवातीला ती आरतीशी प्रेमाने वागत होती, पण हळूहळू तिलाही समजू लागले की या घरात आरती फक्त कमवणारी व्यक्ती आहे. दरम्यान आरतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. उपचारासाठी पैशांची गरज होती. तिने अमोलला हळूच विचारले, बाबांच्या उपचारासाठी थोडी मदत करशील का? अमोल म्हणाला, आपल्याकडे सध्या पैसे नाहीत. आधी आपल्यास घरचा विचार कर. आरतीच्या डोळ्यात पाणी आले. ज्या घरासाठी तिने स्वतःचे आयुष्य झोकून ठेवलं होतं, घरातून तिच्या आई वडिलांसाठी मदत एक शब्दही मिळाला नाही. ती शांत राहिली. एके दिवशी घरात छोट्या कारणावरून वाद झाला. सासूबाई रागाने म्हणाल्या, आमच्या घरात येऊन तू काय मोठं केलं आहेस? आरती काही बोलली नाही, पण त्याच क्षणी अमोलनेही रागाच्या भरात तेच शब्द उचलले, तू माझ्या कुटुंबासाठी केलंस काय? हे शब्द ऐकताच आरतीच्या हाताचा चहाचा कप खाली पडला. तिने अमोलकडे पाहिले. तिच्या डोळ्यासमोर गेली अनेक वर्षे तरळू लागली. तिच्या पगारातून घेतलेले दागिने, फेडलेले बँकेचे कर्ज, रोहनचे शिक्षण, लग्नाचा खर्च, घरासाठी केलेला प्रत्येक त्याग. तिने समजले की तिच्या कष्टाची किंमत या घरात कधीच नव्हती. तर रात्री ती पहिल्यांदाच रडत होती. झोपली तर रात्री आरतीला डोळा लागला नाही. नवऱ्याचे शब्द तिच्या मनात सतत घुमत होते, तू माझ्या कुटुंबासाठी केलंस काय? सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली, सगळ्यांसाठी नाश्ता केला, डब्बा भरला आणि ऑफिसला गेली. पण आज तिच्या चेहऱ्यावर हसू हरवलं होतं. ऑफिसमध्ये तिच्या मैत्रिणी स्वातीने विचारलं, काय झालं? आज तू खूप शांत दिसतेस. आरतीने पहिल्यांदाच मन मोकळं केलं.
अनेक वर्ष गेली. तिने सासऱ्यांच्या घरासाठी केलेला प्रत्येक त्याग सांगितला. स्वाती शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, आरती, मदत करणं चुकीचं नाही, पण स्वतःचं अस्तित्व विसरणं चुकीचं आहे. हे शब्द आरतीच्या मनात घर करून गेले. त्या महिन्यापासून तिने एक निर्णय घेतला. पगार थेट स्वतःच्या खात्यात ठेवू लागली. खर्चासाठी आवश्यक तेवढेच पैसे द्यायची. उरलेले पैसे ती बचतीत आणि तिच्या आई-वडिलांच्या गरजेसाठी ठेवू लागली. हे पाहून सासूबाईंना नाराज झाल्या. पूर्वीसारखे सगळे पैसे का देत नाहीस? त्याने विचारलं. आरती शांतपणे म्हणाली, आजवर मी माझं कर्तव्य केलं. आता माझ्या आई-वडिलांचंही माझ्यावर तितकंच कर्तव्य आहे. घरात वातावरण तंग झालं. काही दिवसांनी अमोलला अचानक ऑफिसमधून कमी करण्यात आलं. घरात उत्पन्न कमी झालं. त्याचवेळी सासूबाई आजारी पडल्या. उपचारासाठी पैशांची गरज होती. सगळे पुन्हा आरतीकडे पाहू लागले. आरतीने कोणतीही राग न करता उपचारासाठी पैसे दिले. सासूबाईंची सेवा केली. पण यावेळी तिने एक गोष्ट स्पष्ट सांगितली. मी नेहमी प्रेम करते, पण माझ्या केलेले त्यागाची किंमत तू केलीच नाही. असा एका वाक्याने कमी होणार नाही. हे ऐकून अमोल पहिल्यांदाच निशब्द झाला. त्याला आठवू लागलं, बँकेचं कर्ज, रोहनचे शिक्षण, लग्नाचा खर्च, घरातील प्रत्येक संकट. त्याच्या डोळ्यात अपराधाची अश्रू आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल आरतीसमोर आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो शांतपणे म्हणाला, आरती, मला माफ कर. मी रागाच्या भरात जे बोललो ते आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आरती काहीच बोलली नाही. अमोल पुढे म्हणाला, मी आज माझ्या आयुष्याचा हिशोब केला. घरावरीलचे कर्जेची बँकेत तू फेडलीस. आईचे दागिने तुझ्या पगारातून झाले. रोहनचे शिक्षण तुझ्या पैशातून झालं. त्याचं लग्नही उभं केलंस. आणि तरीही मी तुला विचारलं नाही, तू माझ्या कुटुंबासाठी केलंय काय? हे ऐकून सुनबाईचे डोळे पाणावले. त्या आरतीजवळ आल्या आणि म्हणाल्या, बाळा, आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला. तू या घरच्या सून नव्हतीस. तू या घराचा आधार होतास. पण आम्ही तुझी किंमत ओळखली नाही. रोहनी पुढे आला. वहिनी, आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. माझ्या शिक्षणासाठी तुम्ही केलेला त्याग मी आयुष्यभर विसरणार नाही. घरात काही क्षण शांतता पसरली. आरतीने हळूच अश्रू पुसले आणि म्हणाली, मला पैशांची किंवा दागिन्यांचं दुःख नाही. मला फक्त माझ्या प्रेमाची आणि त्यागाची कदर हवी होती. अमोलने तिचा हात हातात घेतला. आजपासून प्रत्येक जण आपण दोघं मिळून घेऊ. तुझ्या आई वडिलांची जबाबदारी ही माझीच असेल. काही महिन्यांनी अमोलला नवीन नोकरी मिळाली. रोहनने स्वतःच्या पहिल्या पगारातून आरतीसाठी एक सुंदर साडी आणि एक छोटंसं सोन्याचे पेडर घेतलं. सासूबाईनं सगळ्या नातेवाईकांसमोर अभिमानाने सांगितलं, ही आमची सून नाही, ही आमच्या घराची लक्ष्मी आहे. आरतीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी मनापासून हसू उमटलं. तिला समजलं, त्याचं त्यागाचं खरं अनमोल पैशात नसते, ते माणसाच्या कृतज्ञतेत आणि आदरात असते. यातून आपल्याला असा बोध भेटतो की ज्यांनी आपल्याला कुटुंबासाठी आयुष्यभर निस्वार्थपणे त्याग केला, त्यांच्या प्रेमाची आणि कष्टाची वेळेवर कदर करा. उशीर आलेले जाणीव नातीन वाचू शकते, पण वेळ परत आणू शकत नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद.